तर जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं, काल आम्ही बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये होतो आणि आता आम्ही बेल्जियम याच कंट्रीमधल्या ब्रुज ह्या ठिकाणी आहोत. ब्रुज ह्या सिटीमध्ये आहोत आणि इथे आम्ही आता त्यांचं वीकेंड मार्केट लागले ते एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही इथल्या बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी फिरणार आहोत. पण इथे पाऊस चालू झाला आहे आणि त्यामुळे आम्हाला आता छत्री विकत घ्यावी लागणार, कारण मी जी छत्री विकत घेतली होती ती आता आहे कारमध्ये. कारचं पार्किंग थोडंसं लांब आहे, त्यामुळे आता आम्ही पहिली छत्री विकत घेतो, मग निघतो. हे आपल्या इकडच्या पावसाला घाबरतील ना. धावा 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 धावा. म्हणतात त्याला 4th सेंचुरीपासून इथे वास्तव्य आहे लोकांचं आणि सगळ्यात पहिलं कॅपिटल म्हणून हे त्यांनी स्टेबल केलं होतं. त्या इथल्या ज्या बिल्डिंग्स आहेत, काय काय बिल्डिंग अगदी 4थ्या-5व्या शतकापासूनच्या बिल्डिंग अस्तित्वात आहे. हा जो रोड आहे इथल्या गव्हर्नमेंटनी काही वर्षापूर्वी 90sमध्ये इथे तो कॉन्क्रिटाईज करायचा प्रयत्न केला होता किंवा आपण तो स्मूथ करूयात. तर इथल्या लोकांनी आंदोलन करून ते बंद पाडलं की आम्हाला आमचे हेरिटेज आहे तसंच जपून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो रोड होऊ दिला. त्याच्यामध्ये जे इनर पॅरामीटर आहे, सिटीचा जो इनर पार्ट आहे त्या सगळे इथे रोड पेवमेंट्स आहेत आणि बाहेर आपण जसं आपण जिथे गाडी लावली तिथून पुढे मग ते प्रॉपर सिमेंट किंवा कॉन्क्रीटचे रोड सुरू होतात. इकडे आतमध्ये आता त्यांचं ते बेसिलिका आहे, आपण ते बघू. बेसिलिकाच्या इकडेच एक लेन आहे, तिथे तुम्हाला हँडमेड चॉकलेट्स खूप चांगले विकत घेता येतात. कोणाला सुविधा द्यायच्या असतील, घरच्यासाठी घ्यायच्या असतील तर तुम्ही तिथे घेऊ शकता. तिकडनं जेव्हा बाहेर पडू आपण पलीकडच्या साईडला, तिथेच वॅफल्सची लेन आहे पूर्ण, तुम्ही वॅफल्स तिथे घेऊ शकता. इथे या गावामध्ये फ्राईज बनवायला सुरुवात झाली होती किंवा दिस इज द ओरिजिन ऑफ फ्राईज. तो इथे एक फ्राईज म्युझियम पण आहे, लहान मुलांना बऱ्याच वेळा ते घेऊन जातात बरेच लोक तिथे की फ्राईजचं म्युझियम दाखवायला. एक बियर म्युझियम्स आहेत, ब्रिवरीज आहेत, हे भरपूर बघण्या म्हणजे त्यांचे म्युझियम्स भरपूर आहेत. आपण एक चक्कर मारू आणि मग निघूयात. ओके ओके चलो. कुठे समोर हां ही बेसिलिका ऑफ होली ब्लड आहे. त्याच्या पाठीमागची स्टोरी किंवा आख्यायिका अशी आहे, येशू ख्रिस्तांना क्रुसिफाय केलं होतं तेव्हा ते जिवंत होते, ते मेले नव्हते. तेव्हा त्यांच्या एका फॉलोअरनी ते सगळं प्रोसेशन झाल्यानंतर त्यांना खाली काढलं आणि त्यांची सेवा शुश्रूषा केली, त्यांच्या जखमा वगैरे भरल्या आणि मग कालांतराने ते निघून गेले, अशी एक स्टोरी सांगते. म्हणजे त्यांच्यामध्ये पण बऱ्याच आख्यायिका असतात, त्यामध्ये एक आख्यायिका असं सांगते. तर ज्या त्यांच्या फॉलोअरनी त्यांची सेवा केली किंवा त्यांना बरं केलं, त्यांच्या जखमा साफ करताना त्यांनी त्यांचं रक्त गोळा केलं होतं की मग आता या रक्ताचं करायचं काय हे त्यांना कळलं नाही. मग त्यांनी इथला जो राजा होता त्या राजाकडे तेव्हाच्या ते हँडओव्हर केलं की हा पाऊल आहे, असं येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं आहे, तुम्ही त्याचं काय करायचं बघा. त्या राजानी त्याच्या पिढ्यांनी 300 वर्ष ते सांभाळलं, 300-350 वर्ष ते सांभाळलं. पण नंतर त्यांनाही कळलं नाही की आता आपण करायचं काय आहे. तर ते काय म्हणतात त्याला प्राइजलेस आहे, तिथं करायचं काय. म्हणून मग तिथे एक त्यांचे हे होते, त्यांना काय म्हणतात मला माहीत नाही, त्यांचे धर्मगुरू होते, त्यांनी त्यांना ते हँडओव्हर केलं. त्यांनी त्याचं एक बेसिलिका स्थापन केली आणि ती बेसिलिका इथे आहे. म्हणजे या बेसिलिकामध्ये असं म्हणतात की जीसस क्राइस्टचं ओरिजिनल ब्लड एका सिलेंडरमध्ये बंद करून अजूनही आहे. संध्याकाळी किंवा बऱ्याच वेळा सकाळीसुद्धा जेव्हा ते येतात तेव्हा आपल्याला ते बघायला मिळतं. आणि आत्ता जे आपण जत्रा बघतोय सगळी त्याची हे निघणार आहे, आपल्या इथं जशी पालखी निघते गावोगावची तशी त्याचं प्रोसेशन निघणार आहे. त्याच्यासाठी ही सगळी जत्रा इथे त्यांनी बनवलेली आहे. आता आपण वरती बोलता येणार नाही, मला मी सांगितलं इथे विंडोज आहेत मोठ्या मोठ्या, त्या विंडोजमध्ये ही पूर्ण स्टोरी जी आहे ती चित्रांच्या स्वरूपात त्यांनी फ्रीज करून ठेवली. तुम्ही जर का तिथल्या विंडो नीट बघितल्या तर त्या विंडोवरच्या काचेवरती हे सगळे पेंटिंग्स केलेले आहेत. तर ते आपण तिथे गेल्यानंतर आतमध्ये बघूया. चलो. तर जी स्टोरी आता साकेत दादाने सांगितली तिथेच चर्चमधल्या एका भिंतीवरती चित्रांच्या माध्यमातून दाखवली गेलेली आहे, ज्यावरून आपल्याला अंदाज येतो की कसं काय ही गोष्ट आता इथपर्यंत येऊन पोहोचली. आपण पलीकडनं बाहेर पडू वॅफल्सच्या इकडे आणि तिकडनं गोल फिरून इकडनं परत आतमध्ये येऊ. ओके तू सांग कुठलं घेऊया. तर जसं मी तुम्हाला म्हटलं, बेल्जियम इज फेमस फॉर चॉकलेट आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स मिळतात.
जर तुम्ही एकदम चांगल्या दुकानातून घ्यायला गेला तर ते खूपच एक्सपेन्सिव्ह आहेत आपल्यासाठी. त्यांच्या दृष्टीने ते कदाचित बरोबर असतील, पण आपल्यासाठी आपली करन्सी बघता ते आपल्यासाठी खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. तसंच बेल्जियम हे अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, ते म्हणजे बियर. आणि इथे एक अशी बियर वॉल स्ट्रीट आहे जिथे भिंतीवरती अशा वेगवेगळ्या जुन्या बियर्सच्या बॉटल लावलेल्या आहेत आणि तिथे छान छान असे कोट्स पण लिहिलेले आहेत. बियर इज अ प्रूफ दॅट गॉड लव्स अस अँड वॉन्ट्स अस टू बी हॅपी, असं त्यांनी कोट लिहिलं आहे. फक्त जास्त खुश होऊ नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शहर जे आहे, ब्रुज हे शहर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे पीके मूवीमध्ये. अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत आणि आमिर खान यांचा जो मूवी आला होता पीके, जो सुपर डुपर हिट होता, त्यामध्ये एका शहराचं जे चित्रीकरण दाखवलं गेलं आहे ते याच शहराचं आहे आणि इथेच हे सगळं शूट झालेलं आहे. तर आता आम्ही त्याच सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणार आहोत. काय हाऊस आहे. सगळीकडे नाही तर मी थोडं कमी होतं 12 ते 13. तेवढं ठीक आहे, तेवढं ठीक आहे. पाऊस पडला तर मग अवघड. तुमच्या इथे पाऊस आहे. Welcome aboard. We're going to make a short boat ride here on the canals in the city of Bruges. I hope you enjoy it. तर नेमका आजच पाऊस आलाय, पण आम्हाला या सगळ्या गोष्टी करून पुढच्या प्रवासासाठी पण निघायचंय. त्यामुळे आम्ही विचार केला की चला आता काय करूया, पावसात सुद्धा मजा थोडीफार, इथल्या पावसात सुद्धा भिजण्याचा आनंद घेऊया. आणि आम्ही या बोट राईडचा असा मस्त आनंद घेतला. खूप आवडतं पावसात फिरायला. आपल्याकडे पाऊस बरा आहे. That is the former British consulate, 19th century, has a न्यूझीलंडमध्ये आले 4 तास झालं. ट्रेनिंगसाठी आले. इथून जाणार सिंगापूरला. आम्हाला शुभेच्छा द्या लायसन्ससाठी. शुभेच्छा तुम्हाला लायसन आणि लवकर मिळून दे. आणि हॅव अ गुड ट्रिप. थँक्यू. भेटू आपण कोल्हापूरला ना. कोल्हापूरला. येस, कोल्हापूरला. मध्ये आले सिंगापूरवरनं कोल्हापूरला आले की भेटू असं वाटतं. चालेल चालेल. ओके, चलो. सिंगापूरला पण जाणार आहे ना. हो, ॲडिओना सोबत. चलो बाय. आम्ही चेकआउट करायला जातो. बाय. आपण कुठे तिकडे भेटणार. बाय. बॅग बिग टाकलं का. हो. हा, मला पण दे. संपलं. कुणाल
आरसी बुक आलं रे. आरसी बुक आणलास? आरसी बुक घ्या, आरसी बुक घ्या. तर हे जे आरसी बुक सौरभने पाठवले 6,500 रुपये खर्च करून ते घेण्यासाठी आम्ही सुद्धा एंडोव्हेनला गेलो आणि तिथून मग आता आम्ही ॲम्स्टरडॅमला आता जाणार आहोत. पावसाने आमची वाट लावली आहे. आम्ही आता मॅकडॉनल्ड्समध्ये आलोय खायला. मॅनर्स ब्रो. विसरून आलोय. तेच काय मॅनर्स. चलो पोचलोय आपण कुठे? ॲम्स्टरडॅमला ना. ॲम्स्टरडॅम. आणि आरसी बुक आले ते घेऊया बाबा. 6,500चं आरसी बुक आले. चला कुणाल आरसी बुक घे ना. बँक घ्यायचे. अरे ती दीदी आहे. आरसी बुक कर. ओपन कर. आरसी बुक शिवाय माझं ते ओपन कर. दार ओपन कर. आले कोणते पहिले? कुणालचं आरसी बुक आले बाबा. आरसी बुक बाबा. मी पासपोर्ट म्हणजे आज तू खऱ्या अर्थाने लायसन्स म्हणून ओपन करणार होतास आणि तुला शॉक बसणार होता. तो शॉक काल थोडा कमी झालाय. अरे येत नाही. ओ नाही येत आहे. अजून एक पॅकेट. राम सौरभ पाटील. सौरभ काय चिठ्ठी पण लिहिली वाटतं सौरभने. अंकिता सौरभला जोडलं पाहिजे का? हे लायसन्स आहे? नाही बरोबर पाठवलंय त्यांनी. लायसन्स ना आरसी बुकच बरोबर पाठवलं. पण ह्याच्यावर पण लिहिलंय का ते आरसी च? हे काय हे आरसी आहे ते ह्याच्यावर पण लिहिलंय या वरच्या पाऊच वरती. त्याने वाचलंच नाही. अगं त्याला नाही माहिती लायसन्सचं. अरे घेतलंय आता. आम्ही ज्युपिटर घेतलंय. इकडच घेतले. काय? अरे आम्ही इकडच असतो. आम्ही असे नेदरलँड स्वित्झर्लंड तिकडेच असतो ग. आम्ही सिंगापूर कोल्हापूर ती ठेवून दिले अशीच ऑडी. सिंगापूर आम्ही फिरत असतो. हो सिंगापूर कोल्हापूर शनी शिंगणापूर आम्ही फिरतो. हा ते आरसी बुक नीट ठेव. ते घेऊन जायचंय घरी. तुझ्या ह्याच्यात ठेवतो. हा त्याच्यासाठी परत इकडनं ते मागायला ती गाडी. आम्हाला सवय आहे ना ती कुरिअर बिरिअर आम्ही नेहमी करत असतो. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही ॲम्स्टरडॅमला पोहोचलोय आणि आम्ही इथे पुढचे 2 दिवस इथेच आहोत. आणि कुणालचं लायसन्ससाठी मी इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली होती. तर ते लायसन्स फायनली उद्या येत आहे आणि आम्ही त्यांना भेटायलाही जाऊ. त्यांच्याकडनं ते लायसन्सही घेऊ. आणि आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे आम्ही जेवायला पण येतो. सो उद्या आपण त्यांना भेटणार आहोत. पण आम्ही आता ह्या कंट्रीमध्ये फिरायला जे आलोय, मी चांगल्या गोष्टी अप्रिशिएट तर करतेच आहे. काही गोष्टी मला ज्या नाही आवडत त्या मी सरळ सांगते. सो त्यासाठी जर मी काही लोकांना उद्धट वाटले तर ते साहजिक आहे, वाटू देत, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण मी एक सांगेन की इथे युरोपियन ह्या ज्या कंट्रीज आहेत या खूप जवळजवळ आहेत. म्हणजे 3-3, 4-4 तासाच्या अंतरावरती आहेत. आम्ही सेल्फ ड्राईव्ह टूर करतोय. आम्ही कार हायर केली आणि आम्ही कारनेच सगळीकडे फिरतोय. त्यामागे काहीतरी कारण असेल. कारण तुम्हाला माहिती आहे की माझी एखादी मूव्ह जर असेल तर ती कशा ना कशासाठी तरी असते. तर त्यामुळे मी असंच फिरायला आले किंवा मी हे मिस केलं, मी ते मिस केलं असं ज्यांना वाटतंय तर त्यांना मी एकच सांगेन की परत येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येतच राहीन, तुम्ही काळजी करू नका. पण आत्ता सध्या आम्ही जे आलोय ते काही कामासाठी आणि असं वरचेवर फिरण्यासाठी, काही गोष्टी शिकण्यासाठी, काही गोष्टी बघण्यासाठी, काही गोष्टी जज करण्यासाठी, म्हणजे काय आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो आमच्या देशामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये,
ह्या गोष्टी जज करण्यासाठी आम्ही इथे आलोय. त्यामुळे ते सगळं कामं करत करत आम्ही फिरतोय आणि त्याबद्दल मी तुम्हाला ब्लॉग दाखवते. मी इथे काही तुमची आयटनरी सेट करत नाहीत, पण मी आता जे ॲडिओनासोबत फिरते, ॲडिओनाच्या करत्या धरत्यांसोबत जे मी फिरते, ते आम्ही एक छान आयटनरी सेट करण्यासाठी सुद्धा फिरतोय की लोकांना काय बघायला आवडेल, त्यांना काय दाखवणं चांगलं असेल, ह्यासाठी सुद्धा आम्ही फिरतोय. त्यामुळे ही एक आमची टेस्ट ट्रिप सुद्धा म्हणू शकता आणि काही गोष्टी आम्ही सुद्धा एक्सप्लोर करतोय. आम्ही म्हणजे मी आणि कुणाला आम्ही एक्सप्लोर करतोय त्यांच्यासोबत. सो आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि ते शिकत शिकत जेवढं काही जमेल तेवढे व्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. कारण कसं आहे ना की लहानपणापासून आम्ही सुद्धा बघत आलोय की असे कोणी बाहेरच्या देशात गेले की ते फार छान छान असं दाखवतात की अरे आम्ही हे केलं, आम्ही ही मजा केली, आम्ही ती केली, पण त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांनी काय फेस केले हे कधीही कोणी सांगत नाही. तर मला असं वाटतं की जेवढे लोक जेन्युइनली मला फॉलो करतात आणि माझ्या सांगण्यावरनं काही गोष्टी करतात, तर त्यांना कळावं की त्यांनी कुठे पैसे खर्च करावेत, कुठे खर्च करू नये. जसं की मी म्हणाले की आयफेल टावरमध्ये वरती एवढे तुम्ही 10-15 हजार रुपये खर्च करून जाण्यात काहीच पॉईंट नाहीये. कारण पण तो अनुभव घ्या, एखाद्याला घ्यायचा असेल, तुम्ही आलाय, प्रत्येकाचा प्रश्न आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही तो अनुभव घ्या. पण मला असं वाटलं की त्याच काहीच नाहीये वेगळं. तुम्ही फक्त ड्रोन शॉट बघताय असं तुम्हाला वाटेल, कारण आतमधून आयफेल टावरचं काहीच कळत नाही. जे खालून कळतंय ना त्याच्या, किंवा जवळ जाऊन खालच्या ह्याच्यातनं कळते, ते आतमध्ये गेल्यानंतर असं फार काही विशेष त्याच्यामध्ये हे नाहीये. आणि बऱ्याच जणांनी, म्हणजे मी ज्यांचं बघून ही ट्रिप प्लॅन केली, मी त्यांना असं विचारलं की तुम्ही तर आयफेल टावरच्या मध्ये गेला होता. सगळ्यांनी मला एकच उत्तर दिलं, इट्स अ वेस्ट ऑफ मनी. सो कसं आहे ना की काही गोष्टी असतात ज्याच्याबद्दल खरं बोलणं हे फार चांगलं असतं, जेणेकरून इतरांना प्लॅन करतानाही ते कळेल की तरी त्यांनी प्लॅन केला तर मग तो त्यांचा आनंद असेल किंवा त्यांना वाटलं जाऊन आलो म्हणून. कधी कधी हे सगळ्या गोष्टी आपल्या टूरमध्ये पण ऍड असतात, त्याच्यामध्ये आपण कराव्यात एक मजा म्हणून, पण ते केलंच पाहिजे अशी काही ती गोष्ट नाहीये. इथल्या लोकांची शिस्त, इथल्या लोकांची गाडी चालवण्याची शिस्त, न हॉर्न वाजवण्याची शिस्त, ही घेण्यासारख्या गोष्टी आहेत. कचरा न करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार शिस्तीच्या आहेत. सो त्या गोष्टी तर अप्रिशिएट आपण केल्याच पाहिजेत आणि त्या तशा प्रकारे वागणं आपल्या देशामध्ये तर खरोखर अवलंबलं पाहिजे असं मला वाटतं. आयफेल टावर खरंच सुंदर आहे. आयफेल टावरचं कन्स्ट्रक्शन आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये डोकं लागले, किती काय त्या गोष्टीसाठी लागलेत वेळ किंवा काय ती हिस्ट्री जी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितली. पण ती गोष्ट लांबून जेवढी ह्यूज आणि ती बघण्यात आनंद वाटतो ना, तेवढं त्याच्या आतमध्ये जाऊन, हे आतमध्ये जाण्याचे चाळे हे नंतर केले गेलेले आहेत. सो हे आधी नव्हते. सो ती गोष्ट तिथूनच बघण्यात अर्थ आहे, जिथून ती खूप सुंदर वास्तू दिसेल आणि ती खूप मस्त वाटेल. आणि मी जर एखादी गोष्ट सांगते की ही गोष्ट खूप चांगली आहे किंवा ही गोष्ट खूप वाईट आहे, तर ती माझ्या देशातल्या लोकांसाठी किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जे एवढा पैसा खर्च करून इथपर्यंत येणार आहेत त्यांच्यासाठी सांगणं जर मला योग्य वाटलं तर ती मी नक्कीच सांगत राहीन. कारण मला वाटतं की ते फार गरजेचं आहे. कारण आपण काय करतो ना, युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती असे फार छान व्हिडिओज बघून आपण फार इन्फ्लुएन्स होतो आणि पटकन करतो. पण ही कंट्री का बघावी, या कंट्रीमध्ये काय काय बघावं, एक पॅरिस असू दे किंवा इतर कंट्रीज असू देत. आता जेवढ्या आम्ही फिरतो, आता या पूर्ण टूरमध्ये आम्ही जवळपास 8 कंट्री फिरणार आहोत. 8 कंट्री आणि जवळपास 19 ते 20 दिवस आम्ही फिरतोय. ही सेल्फ ड्राईव्ह टूर आहे, ही आमची एक एक्सपेरिमेंटल टूर आहे. ही अशी टूर नाहीये की जी आता सप्टेंबरमध्ये येणार आहे ती 13-14 दिवसाची वगैरे टूर आहे. ती जी नॉर्मल ग्रुप टूर असते ज्याच्यामध्ये तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ इंडियन खायला मिळतं वगैरे, ती आहे. ही आमची स्वतःची एक्सपेरिमेंटल टूर आहे की आम्ही काय करू शकतो. पहिल्यांदाच आम्ही दोघंही एवढ्या दिवसांसाठी बाहेर आहोत. हो ना कुणाल? म्हणजे मी पण मॅक्स टू मॅक्स 8 दिवसाचं टूर केली आहे बाहेरच्या देशामध्ये आणि ही खूप मोठी टूर आहे आणि या टूरमध्ये आम्ही खूप गोष्टी एक्सपिरियन्स करतोय. हा, किती मस्त आहे ना. ए बदक, ए दबक, ए कुठे गेला हे? हा आहेस ना, काहीतरी बे. मासे, प्लास्टिक नाही खायचं. प्लास्टिक खाते. अय्यो, ए परत एकदा दुपकी मार. कसलं दुपकी मारते. नाही शोधते मासा. वर ये. बाबू याला दुपकी मारून दाखव. दुपकी मार. बस. Yeah, thank you. हॅलो. मी अशी बसते.
तर आम्ही गेलो होतो एअरपोर्टला आमचे काही पासेस कलेक्ट करण्यासाठी. तर आजूबाजूला जे काही शॉप्स होते तर मी असंच सहज शॉप्समध्ये जाऊन काय काय आहे, बुक्स कसे आहेत, काय विकायला ठेवले, लोणची कशी पॅक केली आहे, काय काय विकायला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत बसले होते. अरे सकाळी पण खाल्ले सेम ना, तर आता कंटाळा आलाय. सकाळी 6 ते सगळ्या टॅक्सी आहेत. मला ती टेस्ला टॅक्सी कमालच वाटली. टेस्ला टॅक्सी. आज पावसामुळे आम्हाला काही फिरणं शक्य झालं नाहीये, त्यामुळे आम्ही मस्त आराम केलाय. आपण आता उद्या फिरायला जाणार आहोत, त्यामुळे आपण उद्याच भेटूया.